राहुल गांधी यांच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळतंय। जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत अशी टीका फडणवीस यांच्याकडून केली गेली आहे। पुराव्यांसह राहुल गांधींचे आरोप फेटाळणारा फडणवीस यांचा लेख सध्या प्रकाशित झालाय। राहुल गांधी यांचा लेख छापणाऱ्या 3 वृत्तपत्रांमध्येच मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा लेख बघायला मिळतोय। सोबतच यूपीए सरकारच्या काळातील आकडेवारी सुद्धा जाहीर करत फडणवीस यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलेलं आहे। फडणवीस यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावलेले आहेत। नेमकं त्यांनी काय म्हटले लेखामध्ये बघूयात। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्यानं राहुल गांधी यांच्याकडून खोटे आरोप केले जात आहेत। महाराष्ट्राच्या जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारत आहेत। महाराष्ट्र विधानसभेबाबत निवडणूक आयोगानं वारंवार उत्तर दिलेली आहे, तरी राहुल गांधींना लेख लिहिण्याची खुमखुमी आली आहे। खोटे आरोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी महाराष्ट्रातील पराभवाची कारणं शोधावीत, आत्मपरीक्षण करावं। जनतेशी कनेक्ट कुठे कमी पडतोय, त्यासाठी काय केलं पाहिजे यावर विचार केल्यास अधिक संयुक्तिक ठरेल। राहुल गांधींना आठवण करून देतो, भारत जोडो यात्रेत नक्षली संघटनांचा सहभाग होता। 1950 पासून काँग्रेसनं निवडणूक आयुक्तांच्या थेट नियुक्त्या केल्या होत्या, त्याचं काय? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 40,81,000 मतदारांपैकी 26,46,000 युवा मतदार होते। 2014 ते 2019 मध्ये 63 लाख नवीन मतदार, 2009 ते 2014 काळात 75 लाख नवीन मतदार, तर 2004 ते 2009 या 5 वर्षांच्या काळात 1 कोटी नवीन मतदार। म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही। 2004 मध्ये लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये 5% अधिक मतदार, 2009 मध्ये 4% अधिक मतदार, 2014 मध्ये 3% अधिक मतदार, 2019 मध्ये 1% अधिक मतदार, तर 2024 मध्ये 4% अधिक मतदार। त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीतरी नवीन घडलं असं नाही। राहुल गांधी यांचे आरोप अर्थहीन आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि राहुल गांधी यांना त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटा बोल रेटून बोल, आता खोटं लिही रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की 16 लाख मतं स्वातंत्र्य वाढली, 16 नाही 76 लाख वाढली। 82 विधानसभांमध्ये 12,000 बूथवर जर आपण विचार केला की एका बूथवर 600 वोट, एका मिनिटाला 1 वोट, तसे 3 मिनिटं लागतात। याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की 10 तास लागतील त्याला। नाही, त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं याच्याबद्दल, त्या आर्टिकलच्या आधी 1 महिन्या आणि रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे। इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही। त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे, त्यांची भावना आहे। त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे। त्यामुळे दोघांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊ शकत नव्हता। 6 महिन्यापूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्यावर असं 6 महिन्यामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा विजय प्राप्त व्हावा? एकतर्फी हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं ठीक आहे, या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली। मी तर नेहमी म्हणतोय की विधानसभेची निवडणूक झालीच नाही। मी मगाशीच सांगितलं की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरुद्ध तुफान उभं केलं होतं, त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आणि माननीय देवेंद्रजींनी आजच्या लेखामध्ये स्पष्टपणे सारे संदर्भ दिले आहेत। कसं या ठिकाणी निवडणूक आयोगाचं गठन झालं, कसं काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त नेमले, त्यानंतर आमच्या सरकार आल्यावर देवेंद्रजींनी आजच्या लेखात आपण जर बघितलं दिसेल, मी त्यावर जास्त जाणार नाही,
पण आता ते पुन्हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते या ठिकाणी हा प्रयत्न करतात आहे.